तर रामराम विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना एकच मनात प्रश्न आहे की दादा आमची जे ते आता काउन्सिलिंग प्रोसेस ऑलमोस्ट जे ते देवाच्या ग्रुपने स्टार्ट वगैरे झाली, पण ती अशीच कंटिन्यू राहील का, की परत एकदा त्याला ब्रेक येऊ शकतो, परत एकदा डेट्स वगैरे पोस्टपोन होऊ शकता, काय नेमकं कारण वगैरे राहू शकतं याच्या मागचं तू आम्हाला सांग. ओके, तर डिटेलमध्ये सांगतो विद्यार्थी मित्रांनो. ओके, पण व्हिडिओची लेंथ एकदम शॉर्टमध्ये मी ठेवणार आहे, पण तुम्हाला इन्फॉर्मेशन डिटेली कळेल. ओके, जर तुम्हाला माहिती असेल विद्यार्थी मित्रांनो की बरेच दिवसापासून तुमची सारखी डेट एक्सटेंड होते. ओके, आणि जर तुम्ही आता स्केड्यूल बघाल तुमचा, तर एक फिक्स स्केड्यूल जे ते सीईटी सेलनी जे ते 12 तारखेपर्यंत आणलं आहे. ओके, पण त्याच्या पुढचं काय हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अजून माहिती नाहीये की काय नेमकं होऊ शकतं, काय नेमकं नाही. ओके, तर इम्पॉर्टंट डेट्सवर तुम्ही जर बघाल तर अजूनही तुम्हाला फक्त 12 तारखेचं इथे जे ते त्यांनी डिस्प्ले केलं आहे. ओके, पण विद्यार्थी मित्रांनो सांगताना खूप जास्त आनंद होईल की ज्यावेळेस इंजिनिअरिंगचं पण स्केड्यूल रिलीज केलं होतं, फायनल मेरिट लिस्ट पर्यंतच त्यांनी अपडेटेड ठेवलं होतं. ओके, आणि ज्या दिवशी फायनल मेरिट लिस्ट लागली होती त्याच्याच रात्री विद्यार्थी मित्रांनो यांनी पूर्णपणे एक स्केड्यूल जे ते अपडेट केलं होतं आणि खूप जास्त इन्फॉर्मेशन इथे ऍड केली होती. ओके, म्हणजे तुमची सीट मॅट्रिक्स कधी येईल, ऑप्शन फॉर्म फिलिंग कधी राहील, त्याच्यानंतर जे ते फर्स्ट कॅप राऊंडचा रिझल्ट कधी राहील, मग त्यानंतर जे ते सीट मॅट्रिक्स परत एकदा येतं फर्स्ट कॅप राऊंड नंतर कोणत्या कॉलेजेस किती सीट भरल्या गेल्या, किती रिकाम्या आहेत, त्या सर्व डेटा. मग त्यानंतर ऑप्शन फॉर्म फिलिंग 2 राहते, मग त्याच्यानंतर कॅप राऊंडचा रिझल्ट, परत एकदा सीट मॅट्रिक्स, त्याच्यानंतर परत ऑप्शन फॉर्म. तर असे 4 कॅप राऊंड तुमचे राहणार आहे. ओके, तर सांगताना आनंद होईल विद्यार्थी मित्रांनो. मला तरी नाही वाटत की आता परत एकदा डेट वगैरे एक्सटेंड होतील, कारण की ऑलरेडी खूप जास्त डिलेवर तुमची प्रोसेस गेलेली आहे. ओके, तर व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करून ठेवा. जे पण डिटेली स्केड्यूल येईल ना, मी सगळ्यात आधी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अपडेट करेल. ओके, जे पण व्हॉट्सअप ग्रुप आपला लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये 900हून जास्त विद्यार्थी त्याच्यामध्ये आता जे ते जॉईन होऊन गेले, तर फटाफट जा तुम्ही पण तो ग्रुप जॉईन करा. आणि जर फुल असेल तर मला ग्रुप इज फुल दादा असं मेसेज करा. मी तुम्हाला जे ते परत एकदा कमेंट सेक्शनमध्ये रिप्लाय देत एक नवीन व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली. ओके, त्याच्यामध्ये पण तुम्ही ऍड होऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो खूप जास्त इंपॉर्टंट असणारे क्रुशियल प्रोसेस जी पण असेल ते सगळ्यात आधी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर कळेल. आणि जे पण अशा इन्फॉर्मेशन राहतं ना, इंटरनल न्यूज वगैरे, तर किंवा इंटरनल लिंक्स असतील, वेबसाईट चेक करायचं किंवा रिझल्ट चेक करायच्या, तर युट्यूबच्या पण आधी आपण तिथे शेअर करतो. ओके, कारण की ते प्रायव्हेट असतं. ओके, जास्त ओपनली एक्सपोज नाही करू शकत आपण. तर व्हॉट्सअप ग्रुप जे जॉईन करतील त्या विद्यार्थ्यांना 100% काउन्सिलिंगमध्ये फायदा होणार आहे. ओके, आणि मोठे सरप्राइजेस पण माझ्याकडनं त्यांना फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहे. तर फटाफट जा, आत्ताच जा आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे पण मी स्केड्यूल सांगितला की 12 तारखेनंतर तुमची सीट मॅट्रिक्स 13 तारखेला येऊ शकते, आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 14 तारखेपासून तुमचं कॅप राऊंड सुरू होऊ शकतो. ओके, आणि त्यानंतर मग जर तुमचं कॅप राऊंडच्या एकदाचे डेट्स आल्या, मग त्यामध्ये कोणतेही चेंजेस वगैरे जास्त करून तुमचं करणार नाही. ओके, आणि तुमचे जे ते आसपास दिवाळीच्या आसपासच कॉलेजेस वगैरे सुरू होतील. तर कॉलेजेस कधी सुरू होतील हा तुम्हाला जर डिटेल अनालिसिसमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा. वी वॉन्ट व्हिडिओ ऑन कॉलेज स्टार्टिंग डेट्स. ओके, तर मी नक्की त्या विषयावर व्हिडिओ बनवेल, आणि असा बनवेल की 100% किंवा त्याच्या 99% तरी तुम्ही विश्वास ठेवू शकता की त्याच डेटला जे ते कॉलेजेस चालू होतील. आपलं अनालिसिस पण 100% राहतं आणि काउन्सिलिंगचा रिझल्ट पण 100% राहतो. जर तुम्हाला कॉलेजची लिस्ट हवी असेल किंवा काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर व्हिडिओचा पुढचा पार्ट नक्की बघा. तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर आता तुम्हाला एक पीडीएफ दिसते. ओके, यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कॉलेजेस दिसत आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही बघू शकता सफर विथ पीयूष एज्युकेशन बी फार्मसी कॉलेज लिस्ट 2025 म्हणजे करंट इयरसाठी सर्व A to Z कॉलेज या पीडीएफ मध्ये कव्हर आहे. कॉलेजचा सिरियल नंबर तुम्हाला या पीडीएफ मध्ये भेटेल, कॉलेजचं नेम भेटेल, कॉलेजचा कोड भेटेल जो तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या वेळेस लागणार आहे, आणि त्यानंतर कॉलेजचे पर्सेंटाईल भेटतील. ओके, आणि त्याच बाजूला जे ते कॉलेजचं जे तुम्हाला लोकेशन वगैरे भेटेल विद्यार्थी मित्रांनो. तर ही सगळ्यात मेन आणि मोस्ट इम्पॉर्टंट पीडीएफ. ही पीडीएफ जर तुमच्याकडे राहिली तर तुम्हाला जे ते सर्व काही रिसोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट इथेच भेटून जातील. ओके, म्हणजे शॉर्ट लिस्टिंग वगैरे किंवा कॉलेज फाइंड आउट वगैरे सर्व काही तुम्हाला इथे कट ऑफ नुसार मी तुम्हाला पीडीएफ अरेंज करून दिली. ओके, सगळ्यात पहिले जर टॉप कॉलेज बघाल तुम्ही बी फार्मसीचं तर ICT मुंबई आहे माटुंगाचं, तर सेकंड नंबरला बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, थर्ड नंबरला पुना कॉलेज ऑफ फार्मसी, फोर्थ नंबरला KM कुंदानी कॉलेज, त्याच्यानंतर श्री विले पार्ले केलवानी मंडल. ओके, अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या काही कॉलेजेस विथ कट ऑफ इथे बघायला भेटेल. ओके, सगळ्यात पहिलं कॉलेजचं कट ऑफ जे आहे ते 99.87 गेला होता, त्यानंतर 99.49 बॉम्बे कॉलेजचा गेला होता. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुना कॉलेजचा कट ऑफ जो आहे तो 98.66 गेला होता. आणि अशाच प्रकारे जर तुम्ही खाली जाल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला कॉलेजची कट ऑफ कमी होताना दिसतील. ओके, जर तुम्ही सगळ्यात खालचं कॉलेज बघाल तर 1% पण कॉलेज अवेलेबल राहतं. म्हणून ज्यांना शंका असेल, कुशंका असेल मनामध्ये की दादा आम्हाला कमी पर्सेंटाईल बी फार्मसीला ऍडमिशन भेटेल का, हो विद्यार्थी मित्रांनो नक्कीच भेटेल. ही पीडीएफ फक्त तुमच्या हाताशी राहू द्या. ओके, आणि इथे तुम्हाला जसं की बघू शकता विद्यार्थी मित्रांनो जे पण ऑटोनॉमस कॉलेजेस आहे किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेस त्यांना आपण येलोमध्ये हायलाईट केलं. ओके, जेणेकरून तुम्हाला जास्त आणखी माहिती पडेल. तर हे बघा टोटल जे ते 400हून जास्त म्हणजे 434 कॉलेजेस या पीडीएफमध्ये ॲड आहे. ओके, तर नक्कीच तुम्ही या पीडीएफचा यूज करा. ओके, इथे तुम्हाला आपली काउन्सिलिंगची पण इन्फॉर्मेशन भेटून जाईल, त्यानंतर युट्यूबची पण हायपर लिंक भेटून जाईल, आणि सर्व काही रिसोर्सेस यामध्ये तुम्हाला भेटून जातील. तर या पीडीएफला जर डाउनलोड करायची असेल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण अवेलेबल आहे. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसेल केलं तर नक्कीच आम्ही तिथे ही पीडीएफ तुम्हाला शेअर करून देईल. फक्त टाका की पियुष भाई आय वॉन्ट युअर बी फार्मसी कॉलेज लिस्ट.
अँड गाईज सेकंड मोस्ट पार्ट ऑफ दिस व्हिडिओ इज आ पर्सनल काउन्सिलिंग. जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग हवी असेल बी फार्मसीसाठी, बरेचसे मुलं, मी तर म्हणतो यार सगळ्यात जास्त काउन्सिलिंग जिथे आपल्या चॅनलवर बी फार्मसीची चालते. ओके, इंजिनिअरिंगपेक्षा बी फार्मसीची काउन्सिलिंग आपण जास्त करतो, तर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर बी फार्मसीमध्ये जे ते आपण तुम्हाला परफेक्ट कॉलेजची लिस्ट देतो. ओके, कॉलचा अनलिमिटेड सपोर्ट राहतो, मेसेजचा अनलिमिटेड सपोर्ट राहतो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 24/7 जे ते तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशन्स वगैरे चालतात. ओके, अवेलेबल असतात तुमच्याकडे, सगळे नंबर वगैरे अवेलेबल असतात. मीटिंग्स वगैरे आम्ही तुमच्या वेगवेगळे अरेंज करतो यूट्यूबवर, गुगल मीटवर, झूम मीटवर. ओके, आणि याची प्राइस तुम्ही जर विचार करत असाल की दादा इतके सगळे फीचर्स, खूप जास्त फीचर म्हणजे प्राइस असेल, तर हे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल फक्त 499 रुपीज याची कॉस्ट आहे. ओके, याची खरी प्राइस जिथे 1499 होती म्हणजे 1500 रुपये लगभग. पण आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल डिस्काउंट दरवर्षी फार्मसीची काउन्सिलिंग करतो. या वर्षाच्या मुलांसाठी थोडं आणखी जास्त जे स्पेशल बॅच आहे, कारण की आपले जे 10,000 सबस्क्रायबर याच बॅचमध्ये कंप्लीट चालले आहेत. ओके, सो त्यासाठी मी हा डिस्काउंट जारी केला. तर नक्कीच एनरोल करा आणि काउन्सिलिंगमध्ये आता एनरोल. त्यासोबत एक्स्ट्रा बेनिफिट जर तुम्हाला बघायचे असतील तर स्पेशल कॉलेजची लिस्ट बनवून भेटेल, पर्सनल काउन्सिलर भेटेल, 24/7 हेल्प भेटेल, लाईव्ह सेशन भेटेल, अनलिमिटेड गायडन्स भेटेल, डॉक्युमेंटची गायडन्स भेटेल, कॅप राऊंडचा गायडन्स भेटेल, ऑप्शन फॉर्म फिलिंगचा गायडन्स भेटेल, स्कॉलरशिपचं गायडन्स भेटेल, पेड मटेरियल जे पण असतील ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हर केले जातील, ते पण फक्त 499 रुपीजमध्ये. ओके, तर नक्कीच या ऑफरचा फायदा घ्या. मला पर्सनल काउन्सिलिंगसाठी व्हॉट्सअपवर मेसेज करा की हाय पियुष भाई, आय वॉन्ट टू एनरोल इन युअर काउन्सिलिंग. बस आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच.